नमस्कार, मी लाघवी ओम सावंत आणि आता बातम्या पाहणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय स्फोट करायला सुरुवात केलेली आहे। 100 जाहीर सभांची ताकद असणारी ही मुलाखत म्हणजे सोनार की एक लोहार की ठरल्याशिवाय राहणार नाही। जनतेच्या मनातील सगळ्याच प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तरे दिलेली आहेत। शिवसेना कधीच सत्तेकरता लाचार नाही। शिवसेना भाजपची युती ही हिंदुत्वाची देशाची गरज होती। देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचारांच्या घशात घालायचा आहे का असा कडक सवाल त्यांनी टीकाकारांना केला आहे। पुण्यातून काँग्रेसला अखेर उमेदवार मिळालाय। माजी आमदार मोहन जोशींना पुण्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अखेर पुण्यातला आता हे तिढा जो आहे तो सुटलेला आहे आणि भाजपचे गिरीश बापट विरोधात मोहन जोशी असा सामना रंगेल। प्रवीण गायकवाड यांचा अखेर पत्ता कट झालेला आहे। गायकवाडांनी हायकमांड आणि काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीवर टीका केलेली होती। तसंच गायकवाडांच्या नावासंदर्भात शरद पवार आग्रही होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष पवार चालवतात का असा एक नाराजीचा सूर राज्यातील नेत्यांनी आळवलेला होता आणि गायकवाड हे आयात उमेदवार असून त्यांना थेट तिकीट दिलं तर जुने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज होतील अशी चर्चा होती। चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली आहे। राजू शेट्टींना फक्त एकट्यांना सर्व काही पाहिजे, सदाभाऊ मंत्री झाल्यावर त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। मागील 5 वर्षाच्या काळात पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्यांना गंज लागलाय असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। भाजप सरकारनं कोणतंही काम करायचं शिल्लक ठेवलं नाही आणि त्यामुळे लाठीचार्ज, गोळीबार यासारख्या घटना राज्यात झाल्या नाही असंही ते म्हणतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता मात्र निवडणुकीपुरती आहेत आणि निवडणुकीनंतर राहणार नाहीत, ते पुन्हा इकडे तिकडे होतील असं भाकी सदाभाऊ खोतांनी वर्तवलं। धुळ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची जीभ मात्र घसरली आहे। धुळे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील काँग्रेस नाटक कंपनी झाली आहे का असा सवाल एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय। चंद्रपूरमधला काँग्रेसचा उमेदवार काल उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, तोच उमेदवार आज राहुल गांधी जिंदाबाद म्हणतोय अशा शब्दात ओवैसींनी निशाणा साधला। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता विदर्भात बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। याचा वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांमध्ये हिंदू मुस्लिम हे शब्द वापरणं अयोग्य आहे असं म्हणत एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे। नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांनी अर्ज दाखल केलाय। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी उपस्थित होते। यावेळी सकाळी दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली आहे। दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। भाजपनं शक्ती प्रदर्शन केलंय। अर्ज भरताना आयुष्याच्या या टप्प्यावर आईवडील सोबत नाहीयेत याची खंत आहे असं सुजय विखे पाटील म्हणतात। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकरता पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत पाहायला मिळणार आहे। धनंजय महाडिक यांनी आपला अर्ज दाखल केलाय। कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचे प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2014 सालच्या निवडणुकीत ही मंडलिक महाडिक हेच उमेदवार आमने सामने आहेत आणि यंदाच्या निवडणुकीत सुद्धा हेच दावेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। शिवसेनेमध्ये कधीही जात किंवा धर्म पाहून तिकीट दिलं जात नाही, तर ज्यांची पुढे जायची इच्छा असते ते पुढे येतातच अशी प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। युवा या कार्यक्रमात ते बोलत होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निलेश राणे यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेतल्या असंतुष्टांसह आपल्याला भाजपचाही अंतर्गत पाठिंबा असल्याचं राणे म्हणतात। दरम्यान यावेळी नारायण राणेंनी देखील कोकणात एक हाती सत्ता आपलीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। सगळ्या पक्षांचा स्वाभिमानी पक्षाला छुपा पाठिंबा असल्याचं राणे म्हणतात। म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। रणजित नाईक निंबाळकर यांच्यासोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील यांची उपस्थिती होती। वडिलांचं नाव लावणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच आणि ते मी लावणारच असं सडेतोड विधान केलंय पंकजा मुंडे यांनी। आम्ही गरिबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले तसा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेत। दापोडीतल्या विनेयार चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्वेनची पार्थ पवार यांनी भेट घेतली, आशीर्वाद घेतले आणि यावरून मात्र आता पार्थ पवार यांच्यावर टीका होतीये। राष्ट्रवादीचे मावळमधले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराकरता अवघं कुटुंब मैदानात उतरलंय। वडील अजित पवार अनेक दिवसांपासून मुलाचा प्रचार करतायत, आता मात्र आई सुनेत्राव आणि लहान भाऊ सुद्धा प्रचारात सहभागी झाले। अमरावती लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नवनीत राणाकोर शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचं आव्हान उभं टाकलेलं आहे आणि या निवडणुकीत माझा जनसंपर्क आणि स्थानिक खासदारांची निष्क्रियता यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचं नवनीत राणाकोर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी यंदा आपल्या 5व्या टर्मसाठी रिंगणात उतरल्या आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक भावना गवळी करता प्रतिष्ठेची बनली आहे। गवळींच्या या विरोधात स्थानिक सेना भाजपच्या आमदारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पुण्यातील परिवर्तन या सजग तरुण तरुणींच्या संस्थेनं गेल्या 5 वर्षांच्या 571 खासदारांचे रिपोर्ट कार्ड बनवलंय। परिवर्तननं बनवलेल्या खासदार.info या वेबसाईटवर ही नागरिकांना माहिती पाहता येईल। सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ समीक्षक संशोधक गुरुवर्य डॉक्टर सुरेश चुनेकर यांचं निधन झालं। ते 83 वर्षांचे होते। काल वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। राजकीय वर्तुळातली बातमी 4 तारखेला नागपूरमध्ये त्यांची सभा होईल, त्यानंतर 5 तारखेला ते पुण्यातील भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या कठोर भूमिकेमुळे भाजपला अखेर नमतं घ्यावं लागलं। ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यांच्या जागी भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट चिन्हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या डोक्यावरची सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम आहे। सिंचन घोटाळ्याची केस कोर्टात अजून लवकरात लवकर त्याचा निकाल लागणं अपेक्षित आहे आणि तो निकाल लवकरात लवकर लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केलाय। पाटील अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री आहेत। दादांनी कोणाकडून किती पैसे घेतले हे मी सिद्ध करतो असं शेट्टी म्हणतात। त्यांनी माझ्याशी कोल्हापुराच्या बिंदू चौकात येऊन चर्चा करावी असंही म्हणतात। 1 एप्रिल हा दिवस जगभरात फुल दिवस म्हणून मानला जातो आणि या दिवसाला काँग्रेसच्या प्रचाराशी जोडत हा दिवस जुमला दिवस म्हणून साजरा केलाय। चेंबूर इथल्या आंबेडकर मैदान इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फूल बनाया एप्रिल फूल बनाया हे गाणं वाजून भाजप सेनेची खिल्ली उडवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस युवकचं अनोखं आंदोलन पाहायला मिळालं। चंद्रकांत दादांना ओळखा 101 रुपये कमवा असं आंदोलन राष्ट्रवादीच्या युवकांनी काल छेडलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या प्रचार कॅम्पेनचा शुभारंभ करण्यात आलाय। विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून तिथं पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि 5 वर्षात भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली त्यांचं आधी उत्तर द्या आणि मग मतं मागायला या अशी टॅगलाईन वापरण्यात येते। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनं मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे। बोरिवलीतल्या रिक्षावाल्याला तिनं भेट घेतलेली आहे आणि आपल्या मतदान करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे। यावेळी तिनं रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिकन मटण विक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे। मटणाच्या दरात किलो मागे 40 ते 50 रुपये तर चिकनच्या दरात किलो मागे 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे। मुंबई महानगरपालिकेतील 5 नगरसेवकांचं भवितव्य आज ठरणार आहे आणि या 5ही नगरसेवकांची जात पडताळणी प्रकरणातील सुनावणी मुंबई हायकोर्टानं पूर्ण केलेली आहे आणि आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे या प्रकरणी निकाल देतील। अमरनाथमधील नागरिकांच्या सोयीकरता बांधण्यात आलेल्या स्कायवॉकची पुरती दुरावस्था झाली आहे। या स्कायवॉकवरून पडून महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या घटनेला 3 दिवस उलटले तरीही स्कायवॉकच्या तुटलेल्या रेलिंगची दुरुस्ती करण्याची गरज पालिकेला वाटत नाहीये। मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंते SF काकुळताला अटक करण्यात आली आहे। काल रात्री ही अटक झाल्याचं कळतंय तर आज अभियंता काकुळताला कोर्टात हजर केलं जाईल। डोंबिवलीत जीर्ण झालेल्या पादचारी पुलाचा नागरिक सर्रास वापर करत असल्याचा प्रकार समोर आलाय। डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल गणेश मंदिराजवळचा आहे आणि 30 ते 35 वर्ष जुना आहे।
जर्जर अवस्थेत आहे। रेल्वेनं काही दिवसांपूर्वी हा पूल पादचारी वाहतुकीकरता बंद करून पुलाला पत्रे लावले होते। विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं गावठी दारूच्या हातबट्ट्या उद्ध्वस्त केल्यात। वसई तालुक्यातील विरार पूर्वेकडच्या खैरपाडा डोंगराळ भागात अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। या प्रकरणी गावठी दारू बनवणारा आरोपी जानू गंगाराम गहला सुद्धा अटक करण्यात आली आहे। भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार यांच्यातील वाद सोडवण्याकरता गिरीश महाजनांकडून केलेली शिष्टाई निष्फळ ठरली आणि त्यामुळेच युतीतील कुस्ती अजूनही संपली नसल्याचं चित्र आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळथरे समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे। ऑलिव्ह वेल्ले जातीच्या कासवांची छोटी पिल्लं समुद्रामध्ये सोडण्याचा इथं सोहळा रंगतो आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात। 50,000हून अधिक होमगार्डच्या मानधनवाढीचा निर्णय कागदावरच आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या निर्णयाला महिन्याचा अवधी उलटला तरी सुद्धा कार्यवाही मात्र शून्य आणि त्यासाठी आवश्यक समादेशक अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यानं हे काम होऊ शकत नसल्याचं महासमादेशक कार्यालयानं राज्य सरकारला स्पष्टपणे कळवलं आहे। धुळे शहरातील उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे। शहराचं कमाल तापमान 43 अंशांवर गेलंय। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी मात्र रस्त्यावर शुकशुकाट आहे। मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्यानं तिथं अंगाची लाहीलाही होते। मध्य महाराष्ट्रात सुद्धा उन्हाचा चटका अधिक जाणवतोय। कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट आहे। यंदा एप्रिल ते जून महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा 0.5 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा 1 अंशांनी तापमान जास्त असण्याची शक्यता आहे। तसंच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामान विभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता या विभागानं वर्तवलेली आहे। कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसंच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो। मेट्रो कार डेपो हा हरित सृष्टी असलेला आरे कॉलनीतच उभारण्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलाय। कार डेपोसाठी इतर 7 पर्यायी जागा असताना आरे कॉलनीचाच आग्रह का या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात 8 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे। माडानं बहुप्रतीक्षित ऑनलाईन बांधकाम चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित केली। आतापर्यंत या यंत्रणेअभावी बांधकाम साहित्यिकांच्या चाचण्यांसंदर्भात पारदर्शकता नसल्याची टीका वारंवार होत होती आणि म्हाडाच्या दक्षता आणि गुणनियंत्रक विभागातर्फे या साहित्य चाचणी प्रयोगशाळेचं काम आता चालणार आहे। वस्तू आणि सेवा कर परिषदेनं अलीकडेच परवडणाऱ्या घरांची व्याख्या अधिक व्यापक केली आहे। केंद्र शासनानं ग्रामीण भागाकरता 90 चौरस मीटर तर शहराकरता 60 चौरस मीटर अशी क्षेत्रफळाची मर्यादा ठेवण्यात आली आणि त्यामुळे घराची किंमत 45 लाख रुपये इतकी निश्चित झाली आहे। मात्र मुंबई, ठाण्यासारख्या शहरात या किमती 60 चौरस मीटर घर देणं शक्य नसल्यानं ही मर्यादा 1 कोटी इतकी करावी अशी मागणी विकासकांनी केंद्र शासनाकडे केलेली आहे। मात्र आता या संदर्भात निर्णय काय घेते पाहणं महत्त्वाचं असेल। म्हाडानं मुंबईतील 217 घरांकरता जाहीर केलेली सोडत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जूनमध्ये आता जाहीर केली जाणार आहे आणि त्यानुसार इच्छुक अर्जदारांना 24 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल आणि त्यानंतर सोडतीकरता 2 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। गेल्या 2 वर्षात बांधकाम क्षेत्रावर मंदीचं सावट आहे। घरांची मागणी घटली असून बिल्डरांनी बांधलेली लाखो घरं ग्राहकांविना पडून आहेत। रेडी रेकनाचे दर वाढले असते तर बांधकाम क्षेत्रावर आणखी विपरीत परिणाम होण्याचा धोका होता। त्यामुळे पूर्वीचेच दर कायम ठेवण्यात आलेले आहेत। चर्चगेट परिसरातील वानखडे स्टेडियमच्या गेट क्रमांक 4 कडे जाणारा पूल पालिकेनं सोमवारपासून बंद केला आहे। शकुंतला, कांतीलाल, ईश्वरलाल जैन शाळेजवळील हा पादचारी पूल धोकादायक स्थितीत असल्यानं त्याची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीनं तशी अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे। येत्या रविवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ झाल्यानंतर सोमवारी ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे। फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत संपत्ती जप्त करून कर्जदारांना त्याचा काहीही फायदा होणार नाही असं बँक घोटाळ्यातील आरोपी विजय मल्ल्या यांना सोमवारी उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे पीएमएल या न्यायालयानं EFOA अंतर्गत विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्यानंतर मल्ल्यानं या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। उष्णतेचा परिणाम कृषी मालाच्या उत्पन्नावर झाला असून त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे।
भाजीपाल्यांनी या उन्हाळ्याची झळ बसलेली आहे आणि त्यामुळे कोथिंबीरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलंय। किरकोळ बाजारात तर कोथिंबीर 10 रुपयांना उपलब्ध होती। तापमानात वाढ होत असल्यानं पुणे शहरातील पाणी वापरातही सरासरी 10 ते 15% मागणी वाढलेली आहे। पाण्याची ही अतिरिक्त मागणी किमान पुढील 2.5 महिने राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे। व्हेनेझुएलामध्ये वीज संकटामुळे पाणी प्रश्न देखील गंभीर होत चाललाय। नागरिकांना रस्त्यावरच्या नळांमधून पाणी भरावं लागतंय। वीज संकटामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसलाय। वडोदरामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या वतीनं फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विद्यापीठातील तरुणींचा मोठा सहभाग होता। किंग्स 11 पंजाब आणि दिल्ली कॅपिटलच्या IPL मॅचमध्ये पंजाबच्या टीमनं दिल्लीला चितपट करत 14 धावांनी विजय मिळवलाय। पंजाबनं 20 षटकांमध्ये दिल्लीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र दिल्लीचा डाव 152 धावांमध्येच आटोपला। सॅम करननं 14 चेंडूमध्ये 11 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या। पंजाबनं सामना जिंकल्यानंतर संघाची मालकीण प्रीती झिंटा देखील विजय साजरा करताना दिसली आहे। यावेळी तिनं करणसोबत भांगडावर ताल धरला, तसंच सामना जिंकून दिलेल्या करणला आलिंगन देऊन त्याचं अभिनंदन सुद्धा केलंय। वेब सिरीज सिक्रेट गेम्सचा सिक्वल 2 लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे आणि नेटफ्लिक्सनं सिक्रेट गेम्स 2 चा टीझर प्रदर्शित केलाय आणि या टीझरमध्ये काटेकर, कुक्कू आणि बंटीची झलक सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे सिक्वलमध्ये काटेकार परत येणार असल्याचं दिसतंय। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहायला विसरू नका फक्त न्यूज 18 लोकमत।